वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून साजरी करतात। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते। 4 धाम म्हणजेच बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीची द्वारे खुली केली जाते। हिंदू धर्माप्रमाणेच अक्षय तृतीयेला जैन धर्मातही तितकंच महत्त्व आहे। काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात, कारण हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णू यांनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर 6वा अवतार घेतला होता। दक्षिणेकडील प्रांतात तर या दिवसाची वेगळीच ओळख आहे। त्यांच्या मते या दिवशी कुबेराने तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले होते। महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली। या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते, ज्यातून अन्न कधीही संपत नसे। तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या लक्ष शुभेच्छा। शुभम भवतु।